धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात कपाशी या पिकाचं नुकसान झालं। त्यानंतर मात्र जी काही उर्वरित कपाशी आहे ती कपाशी आता फुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता ती वेचणी सुरू झालेली आहे। मात्र या वेचणीमुळे अनेक या ग्रामीण भागातल्या महिलांना आता रोजगार मिळतो आहे। आपण जर बघितलं तर या ग्रामीण भागातल्या महिला या ठिकाणी कपाशी वेचताना दिसत आहेत। किमान 300 रुपये रोजाप्रमाणे या ठिकाणी या महिलांना रोजगार मिळतो आहे। मात्र हा 300 रुपये रोज जरी मिळत असला तरी किमान दिवाळीच्या अगोदरपर्यंत आम्हाला हा रोजगार मिळतो आहे, त्यामुळे आमचं घर चालणार आहे। मात्र वाढलेली महागाई आणि नंतर न भेटणारं काम यामुळे आमचं नुकसान होणार आहे, असं या महिलांचं म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथं शेतकऱ्यांनी या महिलांना या ठिकाणी कपाशी वेचण्यासाठी आणलेला आहे। 300 रुपये रोजाप्रमाणे सध्या तरी कपाशीला या ठिकाणी वेचणीला भाव मिळतो आहे। मात्र ग्रामीण भागात उद्योगधंदे नसल्यामुळे काहीतरी उद्योगधंदे देखील सरकारने आणावेत आणि आमच्या भागातली बेरोजगारी दूर करावी अशी मागणी आता या महिला मजुरांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।